नमस्कार बालमित्र आणि मैत्रिणींनो, मी आहे मीना आणि मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगणार आहे. हा प्रसंग आहे माझ्या शाळेतला. आमच्या शाळेत जोशी सर होते. ते मुलांना हसवण्यासाठी वेगवेगळे पर्याय आणि युक्त्या शोधायचे. एके दिवशी त्यांनी मुलांना सांगितले, की ज्या मुलांनी अभ्यास केलाय त्या सर्व मुलांनी टाळ्या वाजवायच्या आणि ज्याने अभ्यास केलेला नाही त्याने नाही वाजवायच्या बरं का. मग आम्ही मुले टाळ्या वाजवू लागलो, अगदी जोरजोरामध्ये. परंतु आमच्याच वर्गातला राजू मात्र टाळ्या वाजवताना आम्हाला दिसला नाही. मग आम्हाला प्रश्न पडला, बरे आज याने टाळ्या का बरं वाजवल्या नाहीत? मग मात्र आम्ही हसू लागलो आणि आम्हाला समजलं याने 100% अभ्यास केलेला नाहीये बरं का. मग थोड्या वेळाने आम्ही खेळाच्या तासाला मैदानावर पडलो. मैदानावर खेळ खेळत असताना मात्र आम्ही चर्चा करू लागलो, की बाबा आज जोशी सरांच्या तासाला आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. पण मात्र राजूने बिलकुल टाळ्या वाजवल्या नाहीत. आता आपण त्याची सगळेजण मज्जाच करूया आणि त्याला चांगलंच खेचूया. मग सर्व मुले मिळून आणि त्यात मीही होते. आम्ही राजूला नाही नाही ते बोललो. अरे काय रे राजू, तू अभ्यास केला नाही. बघ आता तुला उद्या मात्र चांगलीच शिक्षा भेटणार, असं त्याला म्हणू लागलो. परंतु हे राजूच्या मनाला फारच लागलं. त्याला फार वाईट वाटलं. तो फार फार रडू लागला. फार रडू लागला. त्यानंतर शाळा सुटल्यानंतर आम्ही सगळे एकत्र आलो. त्याला विचारलं, अरे राजू काय झालंय? काय झालंय? तरी तो काहीच बोलायला तयार नाही. मग बाकीचे मित्र म्हणाले, जाऊ द्या, तो होईल आपोआप बरा. मला राहवलं नाही. मी संध्याकाळी थेट त्याच्या घरी गेले आणि त्याच्या वडिलांजवळ विचारपूस केली, की राजूने अभ्यास का केला नाही? मग त्याच्या वडिलांनी सांगितलं, अगं त्याची आई खूप म्हणजे खूप आजारी आहे. त्याच्यामुळे कदाचित त्याचा अभ्यास करायचा राहिला असेल. परंतु सत्य मात्र वेगळेच होते. त्याने अभ्यास पूर्ण केला होता. पण कदाचित त्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त त्याच्या आईचाच विचार असणार, अशी माझी त्यावेळी मात्र पक्की खात्री झाली. मग मात्र माझ्या लक्षात आले, की आम्ही राजूला जे दिवसभरात चिडवलं, त्याला नाही नाही ते बोललो आणि त्याला नको नको ते बोलून रडवलं. ही सर्व घडलेली घटना मी माझ्या आईला सांगितली, की आम्ही आज राजूला कशाप्रकारे त्रास दिला. पण आई म्हटली, अगं निदान तू त्याच्या घरी जाऊन त्याच्याबद्दल चौकशी केली. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे बाळा. कारण एखाद्याचं दुःख समजून घेणं, ते समजून घेण्याच्या अगोदर नको ते शब्द, नको ते शब्दप्रयोग आणि त्याच्या भावनांशी खेळून नको ती प्रतिक्रिया आपण निश्चितच द्यायची नसते. कारण त्याला दुःख होऊ शकतं. म्हणूनच नेहमी एक लक्षात ठेवायचं, समोरच्याकडे बघताना आणि त्याला बोलताना कोणत्याही प्रसंगात त्याला शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक टीका करायची नाही आणि त्याला कधीही दुःख द्यायचं नाही. हे मात्र कायम लक्षात ठेव हं. मग मात्र मीनाला कळून चुकलं, की आज जे आपण राजूसोबत केलं ते खरंच खूप चुकीचं होतं. कारण त्याच्या मागचं खरं आपण जाणूनच घेतलेलं नव्हतं.